राजधानीतल्या नव्या महाराष्ट्र सदनामधल्या गैरसोयींबद्दल सातत्याने तक्रारी येतच असतात। मात्र आता खुद्द राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच त्याचा फटका बसल्याचं समोर आले। संतापलेल्या मुनगंटीवारांनी तशा प्रकारची थेट लेखी तक्रारच केली। भाजपच्या सुकाणू समितीच्या बैठकीसाठी मुनगंटीवार राज्यातल्या अन्य मंत्र्यांच्यासह दिल्लीला आले होते। दिवसभराची बैठक संपून रात्री 9च्या सुमारास ते महाराष्ट्र सदनात पोहोचले। त्यांना निघण्याची घाई होती, मात्र नेमकी कोणती खोली दिली आहे याबद्दल मोठा गोंधळ होता। त्यातच तिथं कोणताही जबाबदार अधिकारी देखील उपस्थित नव्हता। इकडून तिकडून खोली शोधत जावं लागल्यानं मुनगंटीवारांचा पारा चढला आणि त्यानंतर काही वेळातच त्यांनी सदन सोडलं आणि जाता जाता स्वागत कक्षातील नोंदवहीत त्यांनी तक्रार नोंदवली। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आपण पाहतो की खुद्द मुनगंटीवारांनीच आता तक्रार केलेली आहे, त्यामुळे आता त्यांच्या तरी तक्रारीची दखल घेतली जाईल का? काय अधिक माहिती आहे, काय सांगाल? तर अशा प्रकारे पाहतोय की आपण एक प्रकारचे कंप्लेंट बॉक्स म्हणूनच महाराष्ट्र सदनकडे आपण पाहत आलोय। अनेक वेळा महाराष्ट्र सदनाबद्दल अनेक तक्रारी असतातच, मात्र आता खुद्द मुनगंटीवारांनाच याचा फटका बसला आणि त्यांनी स्वतः याबद्दल आता तशी तक्रार दाखल केली। त्यामुळे आता हे बघणं फायद्याचं ठरेल की आता यावर नेमकी काय भूमिका घेतली जाईल। तर मुनगंटीवारांची काय तक्रार आहे ती आपण पाहूयात। महाराष्ट्र सदन इथे सुविधांचा साधा लवलेश नाही, तसंच कोणती खोली कोणाला दिली याची साधी माहिती देखील नाही। एकूणच इथल्या सेवांमध्ये तातडीने सुधारणा होण्याची गरज असल्याची तक्रार मुनगंटीवार यांनी दाखल केली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आपण पाहतोय स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनीच आता तक्रार दाखल केली आहे, काय सांगाल? बिलकुल, इतर केसवर सामान्य नागरिकांना, मराठी लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत होता, परंतु या असुविधांचा फटका आता स्वतः मंत्र्यांना बसलेला आहे। ज्यावेळेस सुधीर मुनगंटीवारांनी प्रवेश केला तर त्यांना पहिल्यांदा तर कोणी ओळखलंच नाहीये। रिसेप्शनवर जेवढे पण लोक होते त्यांनी सुधीर मुनगंटीवार हे मंत्री आहेत म्हणून त्यांना हे माहीतच नव्हतं। आणि रूम देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांच्या हातामध्ये चावी ठेवण्यात आली, कारण स्वतः तिथे जाऊन मंत्र्यांना त्यांची रूम दाखवणं गरजेचं असतं, म्हणून त्यांच्या हातामध्ये चावी ठेवण्यात आली। सुधीर मुनगंटीवार एकटेच 10 ते 15 मिनिट रूम शोधत होते आणि त्यामुळेच एकतर की त्यांना मार्गदर्शन करणारा कोण नव्हता, त्यांना रूम कोणती दिली हे त्यांना माहित नव्हते आणि त्यांची फ्लाईट सुद्धा जाणार होते। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या ठिकाणी सुनावलं सुद्धा आहे काही अधिकाऱ्यांना आणि लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत। कालच भाजपचं संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी थांबलं होतं, त्यांना साधा नाश्ता सुद्धा देण्यात आलेला नाहीये। 2 तास त्यांना नाश्ता देण्यात आलेला नाहीये, चहा देण्यात आलेला नाहीये, कॅन्टीनची ही सुविधा आहे आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटचे व्यवस्थापनाची ही सुविधा आहे आणि या संदर्भातच सुधीर मुनगंटीवार यांनी तक्रार केलेली आहे। धन्यवाद रामराजे दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।